नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण रिलेशनची डेफिनेशन बघितली. आता डोमेन ऑफ रिलेशन अँड रेंज ऑफ रिलेशनची डेफिनेशन काय आहे ते बघूया. ते कसं डिनोट करायचं ते बघूया. त्याच्यावरची एक्झाम्पल्स नंतर आत्तापर्यंत जो सिलेबस झाला आहे त्याच्यावरची एक्झाम्पल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट बघा, डोमेन अँड रेंज ऑफ रिलेशनची डेफिनेशन बघूया. फर्स्ट डोमेन ऑफ रिलेशनची डेफिनेशन बघूया. लेट आर बी अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी, then the set of all first components of ordered pairs belonging to R is called domain of R. Okay, first component ordered pair मधल्या first component belonging to domain of R. आता second component ला काय म्हणायचं? range of relation R. बघा इथे लिहिलेली डेफिनेशन. and the set of all second components of ordered pairs in R is called range of R. Okay, ती डेफिनेशन डोमेनची डेफिनेशन हे आपण इन वर्ड्स लिहिले. आता मॅथमॅटिक्स लँग्वेजमध्ये डोमेनची डेफिनेशन बघा. हा डोमेन ऑफ आर कसा डिनोट करायचा? डोम आर इज अ सेट ऑफ ऑल दोज elements of ordered pair R whose first component set of all first components of R is called as domain of R. Okay, set of all first components of relation R is called as domain of R. आता रेंज कशाला बघायचं म्हणायचं बघा. set of all second components of R is called as range of R. Okay, एक्झाम्पल्स बघूया याच्यावरची. डोमेन आणि रेंज कशाला म्हणायचं समजलं. नेक्स्ट डेफिनेशन आहे रिलेशन ऑन सेट. लेट A be a non-empty set, then a relation from set A to itself is called as relation on set A. That is, a subset of A Cartesian product A cross A is called relation on set A itself. Okay, आता example बघूया. Let A is equal to 4, 8, 12, 16 and 20. Set B is equal to 1, 2, 3, 4, 5. We define relation R on set A to set B. बघा, R is equal to ordered pair 4, 1, ordered pair 8, 5, ordered pair 12, 2, ordered pair 16, 3. Okay, then we have to find the range and domain of R. Okay, then R is a relation from set A to set B. आता याच्यावरून आपण सेट रिलेशनचा डोमेन फाइंड करायचा आणि रिलेशनचा रेंज फाइंड करायचा. बघा, रिलेशनचा डोमेन कशाला म्हणायचं? सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. ओके, बघा, डोमेन ऑफ आर इज इक्वल टू सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. आता बघा, हे रिलेशन डिफाईन केलं आहे. मग त्यात ह्या रिलेशनमध्ये सर्व ऑर्डर्ड पेअर्समधले फर्स्ट कंपोनंट, ह्या ऑर्डर पेअरमध्ये फर्स्ट कंपोनंट कोण आहे? 4, याच्यामध्ये 8, याच्यामध्ये 12, याच्यामध्ये 16. मग डोमेन ऑफ आर इज इक्वल टू 4, 8, 12 and 16 and range of R is the set of all second component of ordered pair belongs to R. आता ह्याच्यामध्ये सेकंड कंपोनंट बघा 1, याच्यामध्ये 5, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3. रेंज ऑफ R is equal to 1, 2, 3, 5. ओके, याच्यावरून तुम्हाला रेंज ऑफ R आणि डोमेन ऑफ R कसं फाइंड करायचं असेल, कसं फाइंड करायचं हे समजलं असेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेट A इज इक्वल टू A B C अँड R is equal to ordered pair AA, ordered pair AB, ordered pair BA,
ordered pair BC. Therefore, relation R is a subset of Cartesian product AB. AA. Therefore, R is a relation on set A. Okay. आता इनवर्स रिलेशन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन बघायची आपल्याला. ओके. ए हा सेट डिफाइन केलाय, आर रिलेशन इथे डिफाइन केलाय. आर इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस ए. आर इज अ रिलेशन ऑन सेट ए. नेक्स्ट डेफिनेशन आपण इनवर्स रिलेशनची फाइंड करायची आहे. काय आहे ते बघायचे आहे. इनवर्स रिलेशन. Let A and B be two sets and let R be a relation from set A to set B. Then the inverse of R, denoted by R inverse, is a relation from set B to set A and is defined by R inverse is equal to ordered pair BA such that ordered pair AB belongs to R. Clearly, domain of R is equal to range of R inverse and the range of R is equal to domain of R inverse. याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला. ओके. फर्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 3. इफ A is equal to 1 2 3, B is equal to 4 5 6, which of the following are relations from set A to set B? Give reason in support of your answer. First relation define केलंय 1 6 3 4 5 2. Second example आहे relation 1 5 2 6 3 4 3 6. Third आहे बघा 4 2 4 3 5 1. आणखी कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B. सोल्युशन बघायचं. सुरुवातीला रिलेशन R1 काय डिफाइन केलं बघा 1 1 6 3 4 5 2. ओके. सिन्स ordered pair 5 2 belongs to R1 but ordered pair 5 2 does not belongs to Cartesian product A cross B, hence R1 is not a relation from set A to set B. Similarly, relation R2 define केलंय 1 5 2 6 3 4 3 6. Here R2 is a subset of Cartesian product A cross B, hence R2 is a relation from A to B. Okay. Second, third relation define केले R3 4 2 4 3 5 1. As 5 1 belongs to relation R3 but ordered pair 5 1 does not belongs to Cartesian product A cross B. Therefore, R3 is not a relation from set A to set B. We know that every set is a subset of itself. Therefore, Cartesian product of AB is a subset of Cartesian product AB, and as such it is a relation from set A to set B. Next example बघा. Example number 4. If A be a set of first 5 natural numbers and let R be a relation from A defined as follows. काय रिलेशन डिफाइन केलं आहे बघा. रिलेशनमध्ये कोणकोणत्या ऑर्डर्ड पेअर्स आल्या पाहिजेत. ऑर्डर्ड पेअर्स XY belongs to R such that we implies that X is less than or equal to Y. अशा ऑर्डर्ड पेअर्स R मध्ये यायला पाहिजेत. X हा Y पेक्षा लहान किंवा इक्वल असला पाहिजे. Find R and R inverse as the set of ordered pairs. ओके. पहिल्यांदा सेट ए डिफाइन करून घेऊया आपण. फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. A is equal to 1 2 3 4 5. ओके. आता रिलेशन डिफाइन काय केलंय बघा आपण. R is a relation on A given by ordered pair XY belongs to R implies that X is less than or equal to Y. बघा 1 is less than or equal to 1, 1 is less than or equal to 2, 1 is less than or equal to 3, 1 is less than or equal to 4, 1 is less than or equal to 5, 2 is less than or equal to 2, 2 is less than or equal to 3, etc. अशा प्रकारचे
ऑर्डर पेअर्स आरमध्ये आले पाहिजेत, ते हे आहेत. ओके, आता आर इनवर्स काय असणार आहे, याच्या उलट रिलेशन एक्झिस्ट झालं. फर्स्ट कंपोनंट आरमध्ये जो फर्स्ट कंपोनंट होता तो आर इनवर्समध्ये सेकंड कंपोनंट असणार आहे, आणि आर इनवर्समध्ये जो सेकंड कंपोनंट होता, आरमध्ये जो सेकंड कंपोनंट होता तो आर इनवर्समध्ये फर्स्ट कंपोनंट आहे. इथं बघा हे डिफाईन केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, हे समजेल तुम्हाला लगेच. नेक्स्ट एक्झाम्पल, यातलं लॉजिक सांगणार मी फक्त, पुढे जाणार. डिटरमाइन द डोमेन अँड रेंज ऑफ द रिलेशन आर डिफाइंड बाय आर असा डिफाईन केला आहे. ऑर्डर्ड पेअर x+1, x+5. एक्स कुठून घ्यायचा आहे, x बिलॉंग टू 0, 1, 2, 3, 4, 5 असं रिलेशन आपण डिफाईन करायचं आहे. ओके, सेकंड बघा एक्झाम्पल, ऑर्डर्ड पेअर xy, x इज अ प्राईम नंबर लेस दॅन 10. 1 ते 10 मधले सर्व प्राईम नंबर्स, आणि y काय घ्यायचा आहे, एक्सचा क्यूब घ्यायचा आहे. ओके, तर रिलेशन आर डिफाइन करूया अगर आपण. आर ऑर्डर्ड पेअर x+1, x+5, x बिलॉंग्स टू 0 to 5. ओके, तर एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा, ऑर्डर्ड पेअर काय मिळते बघा. एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा, ऑर्डर्ड पेअर काय मिळते बघा. एक्सची व्हॅल्यू 2 पुट करा, ऑर्डर्ड पेअर काय मिळते बघा. एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा, ऑर्डर्ड पेअर काय मिळते, अँड सो ऑन. ओके, ह्या ऑर्डर्ड पेअर्स आपल्याला मिळालेल्या आहेत. रिलेशन आरमध्ये ह्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत. आता डोमेन ऑफ आर आपल्याला काय माहिती आहे, सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. ओके, मग फर्स्ट कंपोनंट रिलेशनमधले बघा कोण कोण आहेत. 1, 2, 3, 4, 5 अँड 6. आता रेंजमध्ये एलिमेंट्स काय असतात, सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स ए बी बिलॉंग्स टू आर. मग सेकंड कंपोनंट्स रिलेशनमधले बघा 5, 6, 7, 8, 9, 10 ते इथं लिहिलेलं आहे. ओके, हे एक्झाम्पल समजलं असेल चांगलेच. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्यातलं सेकंड पॉईंट, आर डिफाईन रिलेशन कसं डिफाईन केलं बघा. एक्स अँड वाय मध्ये काय रिलेशन आहे बघा. एक्स इज अ प्राईम नंबर लेस दॅन 10 अँड वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. मग ऑर्डर्ड पेअर एक्स, एक्स क्यूब. एक्स हा एक्सच असणार आहे, वाय काय असणार आहे, एक्सचा क्यूब असणार आहे. एक्स बिलॉंग्स टू 2, 3 प्राईम नंबर्स फाइंड करायचे 1 ते 10 मधले. 2, 3, 5, 7 प्राईम नंबर म्हणजेच काय, ज्या संख्येला फक्त त्या संख्येनेच आणि एकनेच भाग जातो अशा संख्येना प्राईम नंबर्स म्हणायचे. आता एक्स मिळाला 2, एक्सचा क्यूब 8, एक्स मिळाला 3, एक्सचा क्यूब अँड सो ऑन. हे रिलेशन आपल्याला मिळालं आहे. आता डोमेन फाइंड करा. डोमेन काय असणार आहे आपला, सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स ऑफ रिलेशन आर. ओके, 2, 3, 5, 7 हे रिलेशनमधले ऑर्डर पेअर रिलेशनमधल्या ऑर्डर पेअरचे फर्स्ट कंपोनंट्स. रेंज कशाला म्हणायचं, सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. सेकंड कंपोनंट्स बघा 8, 27, 125, 343. ओके, असं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. Let R be a relation on set of natural number defined by ordered pair AB such that A plus 3B is equal to 2. Find R, domain of R, range of R. असं रिलेशन अशा ऑर्डर्ड पेअर्स घ्यायचं आहे. A plus 3B is equal to 12 आन्सर आलं पाहिजे. मग ऑर्डर पेअर्स काय मिळाले बघा. 3, 9, 1, 6, 2, 3, 3. डोमेन ऑफ आर 3,
9 3 6, range of R 1 2 3. Okay, next example, a relation R on set 1 2 3 4 5 6 7 is defined by ordered pair xy if and only if x is relatively prime. Write down this relation as the set of ordered pairs. 1 ते 7 मधले सेट ए डिफाईन केला 1 ते 7 नंबर, आणि त्याच्यावरती रिलेशन काय सांगितले, रिलेटिव्हली प्राईम नंबर्स एक्स आणि वाय हे रिलेटिव्हली प्राईम पाहिजे, असं रिलेशन फाइंड करा. आता रिलेटिव्हली प्राईम म्हणजे काय बघा, ग्रेटेस्ट कॉमन सोल्युशन. त्याच्यामध्ये रिलेटिव्हली प्राईम मीन्स काय, त्या दोन नंबरमधील ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा एक असला पाहिजे. म्हणजेच आपला आर काय डिफाईन आहे, दोज एलिमेंट्स हुज ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर इज 1. 2 3 2 5 ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर बघा 1 आहे, याच्यामध्ये पण 1 आहे, अँड सो ऑन. ओके, थँक्यू.